प्रचंड अडचणीचा सामना करून प्रशासनात दाखल होण्यासाठी धडपडणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम भावी अधिकाऱ्यांना माझा सप्रेम नमस्कार। मातोश्री अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एमपीएससी मध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि अर्थशास्त्राच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा एक टॉपिक, त्याला गरिबी किंवा दारिद्र्य या टॉपिक विषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पहा, दारिद्र्य आणि गरिबी या टॉपिकवर एमपीएससी कंबाईन असो, राज्यसेवा असो किंवा ग्रुप सी ची असो, त्या अर्थशास्त्राच्या या टॉपिकवर 1 ते 2 प्रश्न हमखास एमपीएससी किंवा आयोग विचारत असतो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दारिद्र्य या टॉपिक विषयी चर्चा करणार आहोत। भारतात किंवा जागतिक लेवलला दारिद्र्य हे 2 प्रकारचे असतात। किती? 2 प्रकारचे। एक म्हणजे सापेक्ष दारिद्र्य आणि एक म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य। सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? याच्या तुलनेत तो कमी असणे, म्हणजे दोघांची तुलना केली जाते, याच्या तुलनेत तो कमी असणे। उदाहरणार्थ, अंबानी आणि एक सामान्य माणूस या दोघांची तुलना केली तर यामध्ये जी तुलना केली जाते ती सापेक्ष दारिद्र्य म्हणून मोजली जाते, किंवा सापेक्ष दारिद्र्यात या 2 व्यक्तीच्या तुलनेचा भाग म्हणून सापेक्ष दारिद्र्याकडे पाहिले जातं। सापेक्ष दारिद्र्याचा उत्तम स्रोत म्हणजे गिनी गुणांक, आणि तो काय करतो? असमानता दर्शवतो। गिनी गुणांक मध्ये काय? असमानता दर्शवली जाते। अंबानीचं उत्पन्न समजा 100 कोटी असेल तर एका सामान्य व्यक्तीचं 1 लाख रुपयाचं असेल। या दोघातली तफावत किंवा असमानता ही दर्शवण्यासाठी गिनी गुणांक वापरला जातो। सापेक्ष दारिद्र्य मोजणारे तंत्र म्हणजे सापेक्ष दारिद्र्यामध्ये काही विचारवंतांनी काही विचार मांडले, त्या विचारामध्ये कॅरडो, गिनी गुणांक, लॉरेंज वक्ररेषा, गॅब्रियल पाल्मा इत्यादी विचारवंत हे सापेक्ष दारिद्र्यात मोडतात, किंवा त्यांनी सापेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी काही संकल्पना मांडल्या। या संकल्पनेचा भाग या सापेक्ष दारिद्र्यात मोडतो। सापेक्ष दारिद्र्य हे विकसित देशात आढळते, तसं तर जागतिक लेवलला प्रत्येक देशात आढळते, पण बहुतांश हे विकसित देशात आढळते। विकसनशील देशात अशा प्रकारचं दारिद्र्य कमी आढळतं, कारण विकसनशील देश आणखी विकसित मार्गाने विकसित होण्यासाठी वाटचाल करत असतो। त्याच्या पुढचं दुसऱ्या प्रकारचे, एक म्हणजे सापेक्ष दारिद्र्य आणि दुसरं म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य। निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? किमान जीवनावश्यक गरजाची पूर्तता न करू शकणाऱ्या व्यक्तीला किंवा न करू शकणाऱ्या समूहाला किंवा एखाद्या व्यक्तीला या निरपेक्ष दारिद्र्यात मोजलं जातं। कोणत्या? निरपेक्ष। किमान जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता न करता येणाऱ्या व्यक्तीला, समूहाला निरपेक्ष दारिद्र्य मधून मोजलं जातं। त्याचं उदाहरण काय आहे? 1973-74, इथं टायपिंग मिस्टेक झाली, 1973-74 मध्ये नियोजन आयोगाने एक ग्रामीण भारतासाठी 2400 कॅलरीची कमवणारा व्यक्ती निरपेक्ष दारिद्र्याच्या वरती आणि न कमवणारा व्यक्ती निरपेक्ष दारिद्र्य असं म्हणलं। ही एक रेषा ओढून दिली, समजा 2400 कॅलरीची, जर 2399 कॅलरी कमवणार आहे तर ह्या रेषेच्या खाली असेल, आणि 2401 कॅलरी किंवा 2400 कॅलरी जो व्यक्ती मासिक कमवतोय किंवा त्या कॅलरीसाठी जेवढे पैसे लागते ते उत्पन्न किंवा मिळवणारा व्यक्ती ह्या दारिद्र्य रेषेच्या वरती असेल। आणि हे कशाचं उत्तम उदाहरण आहे? तर हे निरपेक्ष दारिद्र्याचं उदाहरण आहे। सापेक्ष दारिद्र्यामध्ये तुलना केली जाते आणि निरपेक्ष दारिद्र्यामध्ये एक समूहाचे किमान जीवनावश्यक वस्तूची एक रेषा ठरवून दिलेली असते, त्याच्या वरती आणि खालती अशा लोकांची गणना केली जाते। त्याच्या पुढे सापेक्ष आणि निरपेक्ष आपल्या लक्षात आला असेल। सापेक्ष मध्ये तुलना केली जाते आणि निरपेक्ष मध्ये दारिद्र्य रेषा असते, आणि हे दारिद्र्य रेषा कसं असतं? विकसित देशात, विकसनशील देशात जास्त प्रमाणात असतं। गरीब आणि विकसनशील देशात हे निरपेक्ष प्रकारचं दारिद्र्य आढळतं। त्याच्या पुढे
भारतातील दारिद्र्याचे गरिबीचे मोजमाप, दारिद्र्याचे किंवा गरिबीचे मोजमाप पहा, दारिद्र्य रेषेच्या द्वारे म्हणजे दारिद्र्य रेषेच्या द्वारे भारतातील गरिबीचा अंदाज नीती आयोग, आता नीती आयोग हे पहिला नियोजन आयोग होता, नीती आयोगाच्या टास्क फोर्स द्वारे केला जातो। भारतीय दारिद्र्याचे मोजमाप कोण करतं? नीती आयोग, आणि पहिला नियोजन आयोग होता 2014-15च्या वेळेस नीती आयोग आला, आता नीती आयोग पहिला नियोजन आयोग होता। आणि भारतातील दारिद्र्याचे मोजमाप हे निरपेक्ष, कोणते? निरपेक्ष, सापेक्ष प्रकारात येत नाही। भारतातील दारिद्र्य हे निरपेक्ष दारिद्र्याच्या प्रकारात केले जाते। भारतातील दारिद्र्याचे मोजमाप उपभोगाच्या खर्चावर आधारित उत्पन्नाच्या पातळीत नाही, म्हणजे उपभोगाच्या खर्चाच्या आधारावर केलं जातं, उत्पन्नाच्या नाही। समजा एक व्यक्ती 300 रुपये कमवतोय आणि ते एकही रुपया खर्चत नाही, आणि एक व्यक्ती 200 रुपये कमवतोय आणि 200चे 200 खर्च होतोय, मग यापैकी श्रीमंत कोण? तर हा 300 रुपये कमावणारा नसेल, म्हणजे उत्पन्नाच्या पातळीवर नाही, उपभोगाच्या म्हणजे खर्चाच्या पातळीवर। तर यापैकी 300 कमावणारा गरीबच असणार, पण 200 कमावणारा आणि तो जो खर्च करणार आहे तो आपल्या भारतात श्रीमंत म्हणून गणला जातो। ते भारतात उत्पन्नाच्या पातळी, तुमचं उत्पन्न किती याच्यावर नाही, तर तुम्ही खर्च किती करतात यावर भारतातले दारिद्र्य मोजण्याची पद्धत किंवा दारिद्र्य ठरवण्याची पद्धत आहे। याच्या पुढचा पॉइंट पहा, हा भारतातील गरिबी मोजण्यासाठी नियोजन किंवा नीती आयोगाने अनेक प्रकारचे आयोग नेमले, त्यातील आपल्याला महत्त्वाचे काही आयोग पाहिजे आहेत। 1962 साली गाडगीळ कृती दल नेमण्यात आला, त्यांनी भारताच्या प्रशासनाला किंवा नियोजन आयोगाला, त्यावेळेस नियोजन आयोग होता, आता नीती आयोगाला काही शिफारशी केल्या आणि काही रिकमेंडेशन केल्या, त्या आपण ह्या नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहणार आहोत। त्याच्यानंतर पहा 1979 साली वाय अलग समिती आली, त्यांनी पण काही सूचना केल्या, काही शिफारशी केल्या आणि काही सूचना पण केल्या प्रशासनाला किंवा नियोजन आयोगाला, त्या आपण या नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहणार आहोत। त्याच्यानंतर पुढे 1983 साली टीडी लकडवाला समिती आली, त्यांनी काय जे काय गरिबीविषयी संकल्पना मांडल्या किंवा गरिबीविषयी जे मत मांडले त्यांचे काही रिकमेंडेशन पाहिजे आहेत आपल्याला। त्याच्यानंतर पहा अत्यंत महत्त्वाचं 2009 साली सुरेश तेंडुलकर यांची समिती स्थापन झाली, त्यांनी भारताला नवीन एक दारिद्र्याची व्याख्या करण्यासाठी नवीन काही गोष्टी भारतीय दारिद्र्याच्या टोपलीमध्ये नवीन काही संकल्पना मांडल्या, काही नवीन वस्तू उपभोगाच्या खर्चामध्ये धरायच्या सांगितल्या, त्या पण आपण याच्या पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत। त्याच्यानंतर पहा अत्यंत महत्त्वाचं 2014 अलीकडील काळात नियोजन आयोगाच्या समाप्तीच्या वेळेस आणि नीती आयोगाच्या उदयाच्या वेळेस सी रंगराजन समिती स्थापन झाली आणि त्यांनी दारिद्र्याविषयी काही संकल्पना मांडल्या, काही सूचना दिल्या आणि काही मत मांडले, ते पण आपण याच्या पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत। त्याच्यानंतर 2016 अरविंद पनगर या समिती नेमली, त्यांनी पण दारिद्र्याविषयी बऱ्यापैकी संकल्पना, काही मत आणि त्यांचं काही ऑब्झर्वेशन मांडलं, ते पण आपण याच्या पुढच्या स्लाइड मध्ये एक एक करून पाहणार आहोत। अशा प्रकारे भारतातील निवडक आणि परीक्षेच्या माध्यमातून, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असणारे हे एक 5-7 आयोग आहेत, आपण ते व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न करू। चला तर मग एक एक करून आपण सुरुवात करू। गाडगीळ कृती दल 1962 साली हा आयोग स्थापन करण्यात आला होता आणि हा नियोजन आयोगाने 1962 साली नियोजन आयोगाने हा गाडगीळ कृती दल स्थापन केला होता। यामध्ये सदस्य संख्या किती होती? सदस्यांची संख्या 5 होती आणि यांनी काही निकष सांगितले त्यावेळेस 1962च्या काळात गरिबीविषयी किंवा दारिद्र्याविषयी काही संकल्पना, काही निकष मांडले त्यांनी। ग्रामीण भागासाठी प्रति मासिक म्हणजे 20 रुपये खर्च असणारा दारिद्र्य रेषेत सांगितलाय, मासिक 20 रुपये म्हणजे वार्षिक 240 रुपये खर्च असणारा हा दारिद्र्याच्या रेषेत येतो, किंवा 240 पेक्षा वर किंवा 20 रुपये मासिक पेक्षा वर जो खर्च करतो हा व्यक्ती दारिद्र्यात नाही, आणि 20 पेक्षा कमी म्हणजे तेवढे पैसे न कमवू शकणारा व्यक्ती दारिद्र्यात सांगितला। तसंच शहरी भागासाठी 25 रुपये मासिक त्यांनी निकष मध्ये सांगितले। तर महत्वाचं काय आहे, गाडगीळ कृती दल 1962 कोणी स्थापन केला? तर नियोजन आयोगाने। सदस्याची एवढी व्यवस्था म्हणजे सदस्य लक्षात ठेवायची गरज नाही, 5 आहेत, एक माहिती असा म्हणून मी दिलंय। फक्त यात ग्रामीण भागात मंथली 20 रुपये आणि शहरी भागात 25 रुपये एवढं मंथली, हे लक्षात असणं फक्त गरजेचं आहे।
गाडगीळ आयोग म्हणला 1962 ग्रामीणसाठी 20 रुपये, शहरीसाठी 25 रुपये, बस याच्या बाहेर काहीच येणार नाही आणि काही लक्षात ठेवायची पण गरज नाही. त्याच्या पुढचा आयोग पाहू आपण. याच्या पुढचा डॉक्टर वाय के अलग कृती दल 1979 साली स्थापन झालाय. नियोजन आयोगाने त्याची स्थापना केली. स्थापना जुलै 1977 साली स्थापना झाली. त्याच्यानंतर अहवाल 1979 ला स्वीकारलाय. स्थापना आपली 1977 ची, पण अहवाल त्यांचा ज्या डॉक्टर वाय के अलग कृती दल जो नेमला होता त्यांनी आपल्या गरिबीविषयीचे मत आणि आपला अहवाल 1979 साली मांडला. त्याच्यानंतर त्यांनी काही निकष सांगितलेत आणि यात नवीन काही निकष आलेत. काय? अन्न ही संकल्पना उष्मांक आधारित केली. कोणती? अन्न ही संकल्पना उष्मांक आधारित, म्हणजे कॅलरीचा उपयोग करून किती कॅलरी कोणत्या व्यक्तीसाठी, ग्रामीण आणि शहरी, असे दोन निकष मानले. आणि त्याच्यानंतरचा महत्वाचा एक विषय, केंद्र आणि राज्य दारिद्र्य रेषा एकच ठरवली. याच्या मागच्या गाडगीळ कृती दलाने केंद्र आणि राज्य यांची एक रेषाचं काही व्यवस्थित सांगितलंच नव्हतं. यांनी मात्र केंद्रात जी रेषा आहे, केंद्रात आणि राज्यात एकच दारिद्र्य रेषा ठरवली, वेगवेगळी ठरवलेली नाही. म्हणजे केंद्र आणि राज्यात हा दोष आहे, कारण केंद्रात आणि राज्यात वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळी पाहिजे होती. याच्या पुढच्या कार्यगटाने किंवा याच्या पुढच्या आयोगाने ही दारिद्र्य रेषा वेगळी केली. आपण ते नंतर पाहणारच आहोत. त्याच्यानंतर यांनी काही रिकमेंडेशन केल्या किंवा काही निकष सांगितले, त्यात पाहणार आहोत आपण. ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी उष्मांक आधारित, ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी. ग्रामीण भागासाठी यांनी काय सांगितलंय, 2400 कॅलरी ऊर्जा लागते. किती? 2400 कॅलरी. आणि शहरी भागासाठी किती? शहरी भागासाठी 2100 कॅलरी अशी त्यांनी रिकमेंडेशन किंवा शिफारस केली किंवा त्यांनी सूचना दिल्यात किंवा त्यांचं म्हणणं आहे की शहरी भागासाठी 2100 कॅलरी ऊर्जा आणि ग्रामीण भागासाठी 2400. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत, हे वेगळी IMP आहेत आणि याच्यावर प्रश्न विचारतात आयोग. ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी ऊर्जा या आयोगाने सांगितली. आणि हे 2400 कॅलरी मिळवण्यासाठी 49 रुपये किंवा 49.09 रुपये इतका खर्च सांगितला. हे पण लक्षात ठेवा. हे किंवा हे दोन्हीतून एक काय विचारू शकते. ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी ऊर्जा आणि ही 2400 कॅलरी ऊर्जा मिळवण्यासाठी 49.09 रुपये खर्चावे लागतील असं पण त्यांनी म्हणलं. आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी आणि हे 2100 कॅलरी मिळवण्यासाठी 56.64, आकडेवारी लक्षात ठेवा, 56.64 रुपये मंथली, मासिक शहरी भागासाठी 2100 कॅलरी आणि 2100 कॅलरी मिळवण्यासाठी 56.64 रुपये. एक ढोबळ मानाने 56 रुपये आणि 49 रुपये असे लक्षात ठेवा. ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी 49.9 रुपये. आपण डॉक्टर वाय के अलग कृती दल जो की स्थापना 1977 ला झाली, पण 1979 ला त्याची त्या आयोगाचा अहवाल स्वीकारला. याच्यात महत्वाचं, अन्न ही संकल्पना उष्मांक आधारित त्यांनी मांडली. त्यानंतर केंद्र आणि राज्य वेगवेगळी एकच रेषा न मांडता ती दोन्ही एकच ठेवली त्यांनी. आणि समजात महत्वाचं ग्रामीण भागासाठी त्यांनी काही कॅलरीचे निकष सांगितलेत. ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी. आणि ग्रामीण भागाचं 2400 कॅलरी ऊर्जा मिळवण्यासाठी 49.09 रुपये लागतात असं त्यांचं मत होतं. आणि 2100 कॅलरी मिळवण्यासाठी 56.64 रुपये लागतात असं डॉक्टर वाय के अलग कृती दलाचं म्हणणं होतं. याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाहीत. एवढे टॉपिक चांगले करा, आपल्याला दारिद्र्य प्रकरणात किंवा त्या टॉपिक विषयी कसलीच अडचण येणार नाही. त्याच्या पुढचा आयोग पाहू. वाय के अलग गटानंतर TD लकडवाला कृती दलाला 1993 ला अहवाल स्वीकारलेला आहे. मात्र स्थापना कधी? 1989 ला लकडवाला समितीची स्थापना झाली. त्यानंतर अहवाल कधी घेतला? 1993 ला. आणि या अहवालाचा स्वीकार कधी घेतला? भारताने नियोजन आयोगाने यांचा स्वीकार कधी केला? 1997 ला. स्थापना 1989 ची, अहवाल 1993 ला आणि स्वीकारला कधी? 1997 ला. आणि TD लकडवाला या कृती दलाने काही निकष सांगितले. त्या निकषामध्ये अन्न हा घटक विचारात घेण्यात आला. आपण पाहिलं असन
याच्या अगोदरचा जो आयोग होता वाय के अलग गट, वाय के अलग कार्यगटाने पण उष्मांक आधारित संकल्पना मांडली होती. यांनी अन्न हा घटक, कोणता अन्न हा घटक विचारात घेतला. त्याच्यानंतर पहा राज्य पातळी आणि केंद्र पातळी, इथं टायपिंगची मिस्टेक आहे. राज्य आणि केंद्र पातळी वेगळी दारिद्र्य रेषा ठरवली, म्हणजे राज्यात वेगळी आणि केंद्रात पण वेगळी, अशी दुहेरी दारिद्र्य रेषा ठरवली. याच्या अगोदर वाय के अलग कार्यगटाने मागाशी पण सांगितलं होतं, त्यांनी दारिद्र्य रेषेची राज्य आणि केंद्र दोन्ही पण एकच एकच दारिद्र्य रेषा ठरवली होती. तसं टीडी लकडवाल कार्यगटाने काय केलंय, दारिद्र्य रेषेची केंद्रात वेगळी आणि राज्यात वेगळी दारिद्र्य रेषेची रेषा ठरवलेली आहे, हे पण लक्षात ठेवा. याच्या पुढे पहा आणखी काय सांगता येईल. पहा या समितीच्या शिफारशीनुसार भारतात दारिद्र्य पहा 1977 ला 2-4 वेळेस त्यांनी सांगितलंय. पहा आपण पाहू 1977, 78 ला लकडवाला कार्यगटाने काय सांगितलंय, भारतात 51.3% दारिद्र्य होतं. त्यानंतर पहा 1983-84 ला लकडवाला कार्यगटाने 44.5% हे दारिद्र्य सांगितलंय. त्यानंतर 1987-88 साली 38.9% दारिद्र्य सांगितलंय. त्याच्यानंतर पहा 1993-94 ला 36.9% दारिद्र्य सांगितलंय. आणि त्याच्यानंतर पहा 1999 आणि 2000 साली या टीडी लकडवाला समितीने 26.1% हे दारिद्र्याचं प्रमाण भारतातलं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर अलीकडील काळात पहा 2004-5 साली टीडी लकडवाला समितीने 27.5% भारतात दारिद्र्य सांगितलं. हे एवढं इम्पॉर्टंट नाही, पण मी तुम्हाला सांगितलंय पहा 1977-78 साली 51.3% दारिद्र्य ह्या टीडी लकडवाला समितीने सांगितलं. त्याच्यानंतर 83-84 मध्ये 44.5% सांगितलं. त्याच्यानंतर पहा 1987-88 साली त्यांनी 38.9% ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण सांगितलं. त्याच्यानंतर 1993-94 मध्ये 36.9%. त्यानंतर 99-2000 ला 26.1% भारतातील दारिद्र्य सांगितलं. आणि समजात महत्वाचा अलीकडील काळात किती 2004-5 तेंडुलकर समिती स्थापन व्हायच्या अगोदर टीडी लकडवाला समितीने 27.5% दारिद्र्य हे भारतातलं सांगितलं आहे. याच्या पुढचा आयोग पहा त्याच्या पुढला अत्यंत महत्वाचा आणि गरिबी हा टॉपिक विषय आयोगाचा लाडका टॉपिक म्हणजे लाडकी समिती म्हणजे सुरेश तेंडुलकर समिती. स्थापना 2009 साली झाली. सॉरी, तिचा अहवाल 2009 ला स्वीकारला. तिची स्थापना 2005 साली, सुरेश तेंडुलकर समितीची स्थापना 2005 साली झाली आणि अहवाल नोव्हेंबर 2009 मध्ये स्वीकारला आहे. त्यामुळे आपण इथं 2009 ही तारीख किंवा हे वर्ष दिलं आहे. त्याच्यानंतर पहा या आयोगामध्ये सुरेश तेंडुलकर समितीमध्ये राधाकृष्णन, सुरंजन सेनागुप्ता आणि राघव गाईया इत्यादी म्हणजे किती 3 सदस्य होते. राधाकृष्णन, सेनागुप्ता आणि राघव. त्यानंतर पहा या समितीने आधीच्या समितीने जे दारिद्र्याचे निकष स्पष्ट केले, उदाहरणार्थ लकडवाले टीडी लकडवाला समिती, तर त्यानंतर पहा वाय के अलग कार्यगट, गाडगीळ कार्यगट यांनी जे उष्मांक आधारित काही नाही अन्नावर आधारित ज्या संकल्पना मांडल्या होत्या त्या निकषामध्ये काही त्रुटी असल्याचं सर्वप्रथम सुरेश तेंडुलकर समितीने नियोजन आयोगाला, त्यावेळेसचा नियोजन आयोग आत्ताचा नीती आयोग आहे, नियोजन आयोगाला त्यांनी या गोष्टीमध्ये काही त्रुटी आहेत, अगोदरच्या आयोगामध्ये काही त्रुटी आहेत असे पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं. त्यानंतर पहा 1973-74 पासून दारिद्र्य टोपलेत, दारिद्र्याची रेषेची जी टोपली तिच्यात मोजला जाणारा अन्न घटक म्हणजे कॅलरी आपण पाहिला होता. अन्न आणि कॅलरी हा एकच घटक मोजण्याबाबत कालबाह्य ठरवले, म्हणजे फक्त अन्न हा एकच घटक दारिद्र्य मोजण्यासाठी पुरता नाही असं सर्वप्रथम सुरेश तेंडुलकर समितीने सांगितलं. आणि ते कधी 1973-74 पासून पहा उष्मांक आधारित जी कॅलरीवर आपण मोजमाप चाललं होतं हे
एवढंच दारिद्र्य रेषा काढण्यासाठी अन्न एवढाच घटक उपयोगाचा नाही किंवा एवढाच पुरेसा नाही, यात आणखीन काही घटक ऍड करावे लागतील असं सुरेश तेंडुलकर समितीने पहिल्यांदाच सांगितले. त्याच्या पुढे पहा, हा वरील त्रुटीचा विचार करून या समितीने, तेंडुलकर समितीने काही निकष दिले. वरील त्रुटीचा विचार करून या समितीने दारिद्र्य रेषेत किंवा दारिद्र्य टोपलेत अन्न घटकाबरोबरच शिक्षण अत्यंत महत्वाचं, याच्यावर प्रश्न येतो. शिक्षण, त्यानंतर आरोग्य, आरोग्य या घटकाचा समावेश करण्याचं सुरेश तेंडुलकर समितीने सांगितलं. पहा, पहिल्या निधून मागे फक्त अन्न किंवा कॅलरी एवढाच एक घटक हे दारिद्र्य रेषा मोजताना आपण निकषात घेतला जायचा आहे. पण सुरेश तेंडुलकर समितीने असं सांगितलं, अन्न हा एवढाच घटक पुरेसा नाही, त्यामध्ये शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च पण आपल्याला धरावा लागेल. अशा प्रकारे सुरेश तेंडुलकर समितीने काही अहवाल दिले आणि त्यातून दारिद्र्याचं प्रमाण सांगितलेलं आहे. पहा, 2004-5 साली एकूण भारतातील दारिद्र्य, टोटल दारिद्र्य, त्यानंतर ग्रामीण भागातलं दारिद्र्य आणि शहरी भागातलं दारिद्र्य असं आपण डिवायडेड करू. पहा, टोटल भारतात त्यांनी 37.2% दारिद्र्य सुरेश तेंडुलकर समितीने सांगितलं. अत्यंत महत्वाची आकडेवारी आहे ही, आकडेवारीवर प्रश्न विचारतोय आयोग. पहा, 37.2 हे टोटल भारतातील टोटल भारतातील दारिद्र्य सांगितलं. त्यानंतर पहा, भारतातील ग्रामीण भागात 41.8% ग्रामीण भागात दारिद्र्य असं सांगितलं आणि शहरी भागात 25.7% दारिद्र्य असं तेंडुलकर समितीने सांगितलं. पहा, 2004-5 या वर्षी टोटल भारतात 37.2% दारिद्र्य असं मत होतं त्यांचं. त्यानंतर ग्रामीण भागात त्यांनी 41.8% आणि शहरी भागात 25%, सरासरी 25.7% असं दारिद्र्य सुरेश तेंडुलकर समितीने सांगितलं. त्याच्यानंतर ग्रामीण भागासाठी 446 रुपये, 446.68 रुपये एवढं एक उत्पन्नाचं म्हणजे नाही का मासिक खर्च सांगितलाय. किती आपण पाहिलाय, वाय कार्य गटाने काय सांगितलंय, 2400 कॅलरी मिळवायसाठी किती रुपये लागते. त्याचप्रमाणे हे 41.8% ग्रामीण भागात आहे आणि 446 रुपये ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी 578 रुपये किंवा 578.80 रुपये कमवणारा व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या वरती आहे आणि ग्रामीण भागात 446.68 रुपये कमवणारा व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या वरती आहे आणि जे 446 रुपये कमवू शकत नाही ते दारिद्र्य रेषेत येते, खाली, दारिद्र्याच्या खाली येते. हे अत्यंत महत्वाची आकडेवारी 2004-5 ची. टोटल भारतात त्यांनी किती सांगितलंय, टोटल भारतात 37.2% दारिद्र्य असं त्यांचं मत होतं. त्यानंतर पहा, ग्रामीण भागात 41.8% आणि शहरी भागात 25.7% आणि पहा, जे ग्रामीण भागातील व्यक्ती आहेत त्यांनी 446 आकडा लक्षात ठेवा, 446 जे कमवतो तो दारिद्र्य रेषेच्या वरती, जो कमवत नाही तो दारिद्र्य रेषेच्या खाली आणि हाच आकडा शहरासाठी 578 असा केलेला आहे. त्याच्यानंतर पहा, 2011-12 मध्ये सुरेश तेंडुलकरने परत एक त्यांचे निकष दिले किंवा रिकमेंडेशन मांडल्या. त्यामध्ये टोटल भारतात किती दारिद्र्याचं प्रमाण आहे असं त्यांना विचारलं तर 21.9 म्हणले. किती? 21.9%. तेच प्रमाण ग्रामीण भागात किती आहे? ग्रामीण भागात 25.7%. शहरी भागातील दारिद्र्य किती आहे असं विचारलं तर 13.7%. किती? ग्रामीण टोटल भारतातील किती दारिद्र्य त्याने म्हणले 21.9. ग्रामीण भागात 2011-12 किती दारिद्र्य होतं? 25.7%. आणि शहरी भागातलं 2011-12 तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार 2011-12 शहरी भागात 13.7% दारिद्र्य होतं. ग्रामीण भागासाठी पैशातील रूपांतर 816, ग्रामीण भागासाठी 816 रुपये किंवा
26 रुपये पर डे, पर दिवस, आणि हे 816 मंथली, मासिक. ग्रामीण भागासाठी 816 रुपये मासिक किंवा 26 रुपये पर डे जो व्यक्ती कमवतो तो दारिद्र्य रेषेच्या वरती, आणि जो कमवू शकत नाही तो दारिद्र्य रेषेत असं सांगितलंय. त्याचप्रमाणे शहरी भागासाठी 1000 रुपये मासिक किंवा 32 रुपये पर डे असं पण 2011-12ला सांगितलंय. हे अत्यंत महत्वाचं आहे पहा, आपण याला वेगळे अंडरलाईन करू. 2011-12ला 2011-12ला सुरेश तेंडुलकर समितीने टोटल भारतातील दारिद्र्य टोटल किती सांगितलंय? 31.9 आहे. ग्रामीण भागातलं 25.7%, आणि हे 25.7% हे दारिद्र्य सांगताना 816 रुपये मासिक किंवा 26 रुपये प्रत्येक दिवसाला जो व्यक्ती कमवतो तो दारिद्र्य रेषेच्या वरती, आणि जो कमवू शकत नाही तो दारिद्र्य रेषेच्या खाली किंवा दारिद्र्य रेषेत आहे असं तेंडुलकर समितीने 2011-12च्या त्यांच्या निरीक्षणानुसार सांगितलं. आणि 2011-12ला हे शहरी भागात, हे ग्रामीण भागात, शहरी भागात किती दारिद्र्याचं प्रमाण सांगितलं त्यांनी? 13.7%, आणि 1000 रुपये मंथली किंवा मासिक किंवा 32 रुपये प्रत्येक दिवसाला जो व्यक्ती कमवतो तो दारिद्र्य रेषेच्या, शहरी भागातील दारिद्र्य रेषेच्या वरती आहे. आणि जो 32 रुपये पर दिवसाला किंवा 1000 रुपये महिन्याला कमवू शकत नाही असा व्यक्ती दारिद्र्य रेषेत येतो किंवा दारिद्र्यात येतो असं तेंडुलकर समितीने या शिफारशी केल्यात बा. 2000 लक्षात ठेवा, 2004-5ला याच्यावर प्रश्न येतोच. आयोग हा तेंडुलकर समितीवर प्रश्नच विचारतो. 2004-5 साली टोटल भारतातलं 37.2% सांगितलंय, ग्रामीण भागात 41.8% आणि शहरी भागात 25.7%. ग्रामीण भागात 446 रुपये कमवणारा, शहरी भागात 578 रुपये जो व्यक्ती कमवतो ते दारिद्र्य रेषेच्या वरती, आणि जे कमवू शकत नाही हे मंथली बर का, मासिक. किती? 446 हे मासिक महिन्याचा आहे, आणि हे 578 महिन्याचा. त्यानंतर पहा, तेंडुलकर समितीने दुसऱ्यांदा 2011-12 साली काही शिफारशी केल्या किंवा काही त्यांच्यातले रिकमेंडेशन सांगितले बा. 21.9% टोटल भारतात दारिद्र्य हे त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर ते सांगताना ग्रामीण भागात 25.7% आणि शहरी भागात 13.7% ग्रामीण शहरी दारिद्र्य सांगितलं. त्यानंतर पहा, ग्रामीण भागात 816 रुपये प्रत्येक महिन्याला किंवा 26 रुपये प्रत्येक दिवसाला जो व्यक्ती कमवतो तो दारिद्र्य रेषेच्या वरती, जे कमवू शकत नाही तो दारिद्र्य रेषेत येतो. त्याचप्रमाणे 1000 रुपये महिन्याला किंवा 32 रुपये प्रत्येक दिवसाला जो व्यक्ती कमवत नाही अशी व्यक्ती दारिद्र्य रेषेत येतं असं सुरेश तेंडुलकर समितीचं म्हणणं होतं. अशा प्रकारे आपण अत्यंत महत्वाचं आणि एकदम सखोल मध्ये सुरेश तेंडुलकर समिती पाहिली आहे. याच्या पुढची समिती पहा, त्याच्यानंतरचा श्रीरंगराजन कृती दल 2014चा. श्रीरंगराजन कृती दल हा 2014चा कृती दल आहे किंवा 14ची समिती आहे. या समितीने काय काय सांगितलं बा? याची स्थापना 24 मे 2012ला झाली. स्थापना 2012ला झाली, मात्र अहवाल 30 जून 2014ला स्वीकारलाय. कधी? 2014ला. आणि या श्रीरंगराजन समितीमध्ये काही सदस्य होते. त्यामध्ये डॉक्टर महेंद्र देव, डॉक्टर के सुंदरम, डॉक्टर महेश व्यास आणि के एल दत्ता असे नामवंत अर्थतज्ञ आणि त्यावेळेचे विशेष तज्ञ लोक या श्रीरंगराजन कृती दलामध्ये होते. आणि या श्रीरंगराजन कृती दलाने काही निकष सांगितले पहा. काय सांगितले? निकष सांगितलेत. त्यामध्ये या समितीने दारिद्र्य टोपलीत अन्न आणि अन्य 4 घटक सांगितले पहा. तेंडुलकर समितीने अन्नाबरोबर शिक्षण आणि आरोग्य हे 2 अन्य घटक घ्यायचे सांगितले होते. त्याप्रमाणे या श्रीरंगराजन समितीने 2014च्या अन्नासोबत आणि अन्य 4 म्हणजे 4 घटक सांगितलेले आहेत. त्यामध्ये शिक्षण हा विषय असेल किंवा शिक्षणावरील खर्च, कपड्यावरील खर्च, निवाऱ्यावरील खर्च आणि वाहन खर्च असे 4 प्रकारचे अन्नाबरोबरच अन्य 4 खर्च करायच्या जे साधन आहेत किंवा अन्य खर्चाचे जी बाब आहे, शिक्षण, कपडे, निवारा, खर्च, या वस्तूवरील किंवा या वरील खर्च पण दारिद्र्य रेषेत धरला जावा अशी या निकषात श्रीरंगराजन समितीने 2014च्या
सांगितलं आहे. इथे लक्षात ठेवा, तेंडुलकर समिती अन्नाबरोबर शिक्षण आणि आरोग्य, तसंच सी रंगराजन यांनी अन्नाबरोबरच अन्य 4 घटक सांगितले, त्यामध्ये शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्च, वाहनावरील खर्च हा पण यामध्ये करायला सांगितला आहे. त्याच्या पुढे पहा, नंतर पहा सी रंगराजन कृती दल 2014चा यांनी भारतातील टोटल दारिद्र्य पहा, टोटल दारिद्र्य, त्यानंतर ग्रामीण भागातील दारिद्र्य आणि शहरी भागातील दारिद्र्य हे आपण पाहणार आहोत. एक मिनिट, ग्रामीण आणि हे शहरी याची आकडेवारी आपण पाहणार आहोत. पहा, टोटल दारिद्र्य 29.5% सांगितलंय. भारतातील एकूण दारिद्र्य 29.5% आहे असं सी रंगराजन कृती दलचं म्हणणं होतं. त्यानंतर पहा, दारिद्र्य रेषेपैकी ग्रामीण भागात 30.9% दारिद्र्य होतं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यानंतर शहरी भागात 26.4% दारिद्र्य होतं असं सी रंगराजन म्हणत होते. किती बा, टोटल भारतात किती 29.5%, ग्रामीण भागात 30.9% आणि शहरी भागात 26.4% दारिद्र्याचं प्रमाण या सी रंगराजन समितीने सांगितलंय. आणि ग्रामीण भागासाठी त्यांनी पुन्हा कॅलरी दिल्या. ग्रामीण भागासाठी त्यांनी 2155 कॅलरी, किती, ग्रामीण भागासाठी 2155. पहा, आपण पाहिलं होतं 2400 आणि 2100. इथं हे लक्षात ठेवा, सी रंगराजन समितीने 2155 हे ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी 2090 कॅलरी, 2090 कॅलरी. हे अत्यंत महत्वाचं आहे, याच्यावरच प्रश्न येऊ शकतो रंगराजन मध्ये. 2090 कॅलरी शहरी भागासाठी आणि सी रंगराजांनी काय सांगितलंय, ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरी ऊर्जा एवढी. आणि हे 2155 कॅलरी मिळवण्यासाठी 554 रुपये मंथली, किती, 554 रुपये, 554 रुपये मंथली कमवणारा व्यक्ती जो की 2155 कॅलरी मिळवू शकतो. आणि त्याचप्रमाणे तो ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला 656 रुपये, 2090 कॅलरी ऊर्जा मिळवण्यासाठी त्याला किती, 656 रुपये खर्च करावा लागतील. असा व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या वरती आणि 656 न मिळवणारा व्यक्ती दारिद्र्य रेषेत, असं सी रंगराजन समितीने सांगितलं. बा, टोटल भारतात त्यांनी दारिद्र्य किती सांगितलंय, टोटल भारतात सांगितलं 29.5%, त्यापैकी ग्रामीण भागात 30%, शहरी भागात 26%. आणि ग्रामीण भागात 2155 कॅलरी ऊर्जा मिळवण्यासाठी 554 रुपये खर्च करावे लागतील. त्याचप्रमाणे त्यांनी 2090 ही शहरी भागासाठी 2090 कॅलरी ऊर्जा शहरी भागासाठी सांगितली आणि त्यासाठी 656 रुपये मिळवावे लागतील किंवा 656 रुपये खर्च करावे लागतील असं सी रंगराजन कृती दलाने सांगितलंय. 2014चा हा कृती दल आहे. अशा प्रकारे आपण सी रंगराजन विषयी टोटल माहिती पाहिली आहे. आता पुढचा आयोग पाहू. 2016 साली एकच आयोग राहिला तेवढा पाहू. अरविंद पनगर या कृती दल 2016 मध्ये स्थापन करण्यात आला आणि हा नीती आयोगाने स्थापन केलाय. अरविंद पनगर या समिती नीती आयोगाने स्थापना केली. स्थापना कधी, 16 मार्च 2015 ची आहे आणि अहवाल 21 मार्च 2016 रोजी स्वीकारलाय. त्यापैकी पुढे पहा, सदस्य या अरविंद पनगर या कृती दलामध्ये जी की 2016 साली स्थापन झाली, त्यामध्ये विवेक देवराय, डॉक्टर रॉय, त्याचप्रमाणे डॉक्टर सुरजित भल्ला आणि सरकारच्या विविध 9 विभागाचे सचिव होते. विवेक देवराय, डॉक्टर रॉय, डॉक्टर सुरजित आणि त्याचबरोबर किती, भारताच्या 9 विभागाचे सचिव या समितीमध्ये होते. आणि या समितीच्या काही शिफारशी, काही रिकमेंडेशन किंवा त्यांनी ज्या सूचना दिल्यात त्या आपण पाहणार आहोत. दारिद्र्याची कार्यात्मक व्याख्या, या समितीने काय काम केलं पहा. दारिद्र्याची कार्यात्मक व्याख्या या समितीने ते कार्य केले. दारिद्र्याची एक कार्यात्मक व्याख्या सांगण्याचं काम केलंय. त्याबरोबर दारिद्र्य निर्मूलनाचा आराखडा मांडलाय. दारिद्र्य निर्मूलन आराखडा. त्याचप्रमाणे आणखी एक काय काम केलं पहा,
सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक ठरविल अशी दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम तयार करण्याची संकल्पना अरविंद बनगर या समितीने सांगली. काय केंद्र आणि राज्य यांना मार्गदर्शक ठरवेल अशी दारिद्र्य निर्मूलनाची कार्यक्रम तयार करण्याचं कारण या अरविंद पनगर या समितीने केलंय. आणि यांची शिफारशी आहेत पहा. दारिद्र्य रेषेसाठी किंवा दारिद्र्यासाठी अरविंद पनगर या कार्यगटाच्या काही शिफारशी आहेत त्या आपण पाहू. त्यामध्ये काय दारिद्र्य मोजमाप केवळ तुलना करण्यासाठी करतंय असं त्यांचं म्हणणं होतं. दारिद्र्य मोजमाप केवळ तुलना यासाठी आहे किंवा तुलनेसाठी करतो असं त्यांचं मत होतं. आणि दारिद्र्य मोजण्यासाठी तेंडुलकर समितीचाच वापर करावा असं त्यांची शिफारस होती. दारिद्र्यासाठी किंवा दारिद्र्य मोजमापासाठी तेंडुलकर ही 2004-05 ला स्थापन झाली. 2011-12 ला पण त्यांनी अहवाल दिलता, 2004-05 ला पण दिलता. या तेंडुलकर समितीच्या शिफारशीचा किंवा तेंडुलकर समितीचा आधार घेण्याची शिफारस या अरविंद पनगर या कृती दलाने सांगितली. पहा अरविंद पनगर या कृती दलाने काय केलं, दारिद्र्याची कार्यात्मक व्याख्या केली, त्यानंतर दारिद्र्य निर्मूलनासाठी आराखडा तयार केला आणि केंद्र राज्यांना मार्गदर्शक ठरवेल दारिद्र्य निर्मूलनासाठी असे कार्यक्रम राबवण्याची संकल्पना पण अरविंद पनगर या कार्यदलाने किंवा कृती दलाने मांडले. त्याच्यानंतर त्यांनी काही महत्वाच्या 1-2 शिफारशी केल्या. त्यामध्ये दारिद्र्य मोजमाप हा केवळ तुलनेसाठी केलं जातं असं त्यांचं मत होतं. आणि त्यानंतर पहा दारिद्र्यासाठी तेंडुलकर समितीचाच वापर करावा असं त्यांचं म्हणणं होतं. याच्यानंतर पहा काही छोटे मोठे आयोग आहेत ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे नाहीत, पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण दारिद्र्य हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळे आपण समित्या पाहणार आहोत. याच्यानंतर इतर समित्या, या समित्यावर आयोग एवढा प्रश्न विचारत नाहीत, तुलनेने याचं महत्व पण कमी आहे, पण आपण ह्या पण समित्या घेण्याचा प्रयत्न करू. 1960-61 साली पीडीओझा ही समिती स्थापन झाली आणि त्यांनी गरिबीविषयी काही संकल्पना मांडल्या, काही सूचना दिल्या. त्यानंतर 1960-61 लाच PM दांडेकर आणि निळकंठ रथ यांनी पण एक समिती स्थापन केली, ती पण आपण पाहणार आहोत. त्यानंतर 1960-61 लाच PS मिन्नास ही समिती आहे, ती पण आपण पाहणार आहोत. 60-61 लाच PK वर्धन समिती, ती पण आपण या व्हिडिओ मध्ये पुढच्या नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहणार आहोत. 1960-61 ला मॉन्टेन सिंग अहलिया ही एक समिती स्थापन झाली, ही पण आपण पाहणार आहोत. त्यानंतर 1970-71 ला BS मिन्नास आणि RL जैन, त्याचप्रमाणे सुरेश तेंडुलकर इत्यादी मिळून 1970-71 ला जी समिती स्थापन झाली ती पण पाहणार आहोत. त्यानंतर पहा 1989 ला मार्टिन आणि गौरव दत्त यांची एक समिती होती, ती पण आपण एक पाहणार आहोत. चला तर मग आपण पीडीओझा समिती 1 नंबरची जी समिती आहे ती पाहण्याचा प्रयत्न करूया. पीडीओझा समिती 1960-61 ला ही समिती स्थापन झाली पीडीओझा, आणि त्यांनी काही निकष सांगितले पीडीओझा समितीने की 2250 कॅलरी हा निकष दारिद्र्यासाठी पीडीओझा समितीने मांडण्यात आला. आणि टोटल भारतात 44% दारिद्र्य सांगितलं. त्यापैकी ग्रामीण भागात 51.6% आणि शहरी भागात 7.4%, म्हणजे या दोघात पण प्रचंड तफावत या पीडीओझा समितीने सांगितले. आपल्याला इथे लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, 2250 कॅलरीची 2250 कॅलरी ऊर्जा कोणी सांगितली असा प्रश्न आपल्याला येतो, तर पीडीओझा, हे लक्षात ठेवा. याच्या पुढची समिती पहा, PM दांडेकर व निळकंठ रथ समिती, हिची स्थापना कधी झाली 1960-61 ला. आपण मागास पाहिली 1960-61 ला PM दांडेकर व निळकंठ रथ यांच्या समितीची स्थापना झाली. आणि यांनी काही निकष सांगितले, टोटल भारतात 41% दारिद्र्य आहे असं या VM दांडेकर आणि निळकंठ रथ PM दांडेकर यांनी सांगितलं. आणि त्यापैकी ग्रामीण भागात 40% आणि शहरी भागात 50% दारिद्र्य आहे असं
या व्ही.एम. दांडेकर आणि निळकंठ समितीचं म्हणणं होतं, म्हणजे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त दारिद्र्य आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर पुढची दारिद्र्य रेषेविषयी समिती एक अत्यंत शॉर्ट मध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर पीके वर्धन समिती, या समिती स्थापना 1960-61 रोजी झाली आणि यांनी काही निकष सांगितले. ग्रामीण भागासाठी 20 रुपये मासिक खर्च यांनी सांगितलाय किंवा दारिद्र्याचं प्रमाण सांगितलंय. त्यामुळं त्याचप्रमाणे दारिद्र्याचं प्रमाण किती 59.4% टोटल भारतातील दारिद्र्य पीके वर्धन समितीने सांगितलं. आणि यांनी महत्वाचा एक इम्पॉर्टंट कधी कधी आयोग याच्यावर प्रश्न विचारतोय, आलाय तर PYQ याच्यावर आलाय, चांगला कृषी हंगाम असेल तर दारिद्र्याचं प्रमाण घटते म्हणजेच कमी होते आणि खराब कृषी हंगाम असेल तर दारिद्र्याचे प्रमाण वाढते. हे पीके वर्धन समितीने ही महत्वाची शिफारस केली किंवा म्हणणं मांडलंय. त्याच्यानंतरचा पुढचा आयोग पहा त्याच्यानंतर मॉन्टेसिंग अहलिया समिती किंवा अहलिया समिती 1960-61 ची आहे. यांनी काय केलंय 1963-64 मध्ये 44.5% भारतातील दारिद्र्य सांगितलंय. त्यानंतर 1967-68 ला 56.5 आणि 73-74 ला 46% दारिद्र्य यांनी सांगितलंय. आणि आर्थिक वाढ व विकास यावर लक्ष न देता दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांनी काय केलंय, दारिद्र्य निर्मूलनासाठी कार्यक्रम अंमलबजावणी करण्याची शिफारस. आर्थिक वाढ व विकास यावर लक्ष न देता दारिद्र्य निर्मूलनासाठी विशेष कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी अशी शिफारस मॉन्टेसिंग अहलिया या समितीने केली. त्याच्यानंतर BS मिन्नास, LR जैन आणि सुरेश तेंडुलकर समितीची स्थापना 1970-71 मध्ये झाली. त्यांनी काय केलं, गरिबीचे प्रमाण सांगितलंय. 1970-71 ते 1987-88 या काळात दारिद्र्याचे ग्रामीण भागातील प्रमाण 57.3, लक्षात ठेवा 57.3% वरून 44.9% वर आलं. हे काय एवढं विशेष नाही. त्यानंतर शहरी भागातील दारिद्र्याचं प्रमाण 45.9% वरून 36.5% पर्यंत खाली आलं. आणि टोटल भारतातील दारिद्र्य टोटल भारतातील दारिद्र्य 55% वरून 42% पर्यंत आलं. हे पण आपण चालता लक्षात ठेवा. गौरव दत्त आणि मार्टिन या दोघांनी एक समिती स्थापन, यांच्या दोघांची एक समिती स्थापन झाली 1989 ला आणि यांनी 1989 मध्ये प्रादेशिक असमतोल व दारिद्र्य विषयक अहवाल मांडला. 1989 ला गौरव दत्त आणि मार्टिन या दोघांच्या समितीने. हे लक्षात ठेवायचं, प्रादेशिक असमतोल अहवाल कोणी मांडला विचारलं तर गौरव दत्त आणि मार्टिन या समितीचं नाव पुढे येईल. आणि यांनी काही निकष दिले ते टोटल भारतात 43.9% दारिद्र्य आहे. किती 43.9%, ग्रामीण भागात 45.1% आणि शहरी भागात 40%. हे काय एवढं इम्पॉर्टंट नाही. आणि अत्यंत आणखीन एक महत्वाची गोष्ट यांनी काय सांगितली, दारिद्र्य अंतर किंवा तफावत संकल्पना कोणी मांडली असं विचारलं तर गौरव दत्त आणि मार्टिन या समितीचं नाव पुढे येईल. त्यानंतर बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आपण पाहणार आहोत. याच्यावर आयोग प्रश्न विचारतो. या निर्देशांकाची सुरुवात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे कधी 1997 साली या बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची सुरुवात झाली होती. मानवी दारिद्र्य निर्देशांक या नावाने 1997 साली तो आयोग म्हणजे ओळखला जायचा. मात्र 2010 साली 2010 साली मानवी दारिद्र्य निर्देशांकाचे रूपांतर बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकात झाले. कधी 2010 साली. आणि याच्यावर प्रश्न विचारला जातो की मानवी दारिद्र्य निर्देशांकाचे रूपांतर बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये कधी झाले तर 2010 साली. आणि हा आयोग किंवा हा निर्देशांक 3 गोष्टी काढला जातो, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा या 3 गोष्टीवर बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काढला जातो. या 3 आयामात निर्देशांकाच्या आधारे हा नित्यशांक काढला जातो किंवा निर्देशांक काढला जातो. ओके. याच्यानंतर पुढे काय अशा प्रकारे आपण दारिद्र्य किंवा गरिबी या टॉपिकवर जेवढ्या समित्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. MPSCच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा आयोगाच्या प्रश्न विचारण्याचा कल पाहून आपण ज्या महत्वाच्या समित्या आहेत त्या समित्याला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून
वेळ देण्याचा प्रयत्न केला, त्या आपल्या अभ्यासक्रमाच्या एवढ्या डीप मध्ये नाहीत किंवा आयोग त्याच्यावर प्रश्न जास्त विचारत नाही, अशा पण समित्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्या आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.